नमस्कार. संवाद प्रतिवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मला स्वतःला हे ब्रीदवाक्य खूप आवडतं कारण त्याचा अर्थ इतका मोठा आहे. सदरक्षणाय सज्जनांचं रक्षण, खलनिग्रहणाय दुर्जनांचा निर्दालन किंवा त्यांचा पाडाव. काही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये असं दाखवलेलं आहे की पोलिसांनी जर मनात आणलं तर शहरातील एका छोट्या बालकाच्या हातातील खेळणंसुद्धा कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. खाकी पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन यांचं अशा पद्धतीचं वाक्य आहे आणि ते खरं आहे. पोलीस दलामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी येत आहेत, नवीन पिढी जी येते आहे, त्यांच्यातून हे पोलीस दलाचं जे काही ब्रीदवाक्य आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं पालन केलं जाते. 10 महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे आले आणि गेल्या 10 महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करताना पोलीस दलानं केलेली कामगिरी आणि बलकवडे सर यांचा वैयक्तिक प्रवास अशा अनुषंगानं मला बोलायचे आणि आज सुदैवानं आमच्या स्टुडिओमध्ये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हजर झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. सुरुवातीला मला विचारायचं आहे की तुमच्यासारखी सगळी यंग जनरेशन आता पोलीस दलामध्ये यायला लागलेली आहे. UPSCचा अभ्यास करून या वेगवेगळ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या यशस्वी होऊन येत आहेत. तुम्हाला पहिल्यांदा UPSCची परीक्षा द्यावी असं कधी वाटलं आणि का वाटलं? प्रामुख्याने माझ्या वडिलांची अशी इच्छा होती. ते सरकारी नोकरीमध्ये होते. मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना माझे वडील त्यावेळेस एक्सपायर झाले आणि त्यांची ज्या प्रकारची जडणघडण त्यांच्या लहानपणी झाली होती. माझे आजोबा लवकर वारले होते. तर समाजातल्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांना शिक्षणासाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी, पुस्तकांसाठी त्या काळी मदत केलेली होती. त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलांनी काहीतरी समाजासाठी परत केलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं एक थोडंसं UPSC सिव्हिल सर्व्हिसेस याबाबत माहिती मिळाली होती. पण माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये झालं होतं. पुण्यामधला जो ट्रेंड असतो एकंदर की ग्रॅज्युएशन झालं, इंजिनिअरिंग केलं की युजली मॅक्सिमम लोक हे परदेशामध्ये US मध्ये MS वगैरे करायला जातात. माझ्या पण बॅचमधले बरेच जण, 60ची आमची बॅच होती, जवळजवळ 48 लोक आज US मध्ये आहेत. माझी पण थोडीफार त्या प्रमाणामध्ये इच्छा होती की आपण इंजिनिअरिंगमध्येच पुढे करिअर कंटिन्यू करावं. तेव्हा असं प्रामुख्याने असा जास्त विचार केलेला नव्हता सिव्हिल सर्व्हिसेसबाबत. परंतु नंतर जसं एक पुण्यामध्ये पण एक कल्चर आहे, जसं आपलं कोल्हापूरचं एक कल्चर आहे. लोक अवेअर आहेत, पॉलिटिकली अवेअर आहेत, राजकारण असेल, इतर गोष्टी असतील, सामाजिक गोष्टी असतील, याचं भान असेल जसं आपलं कोल्हापूर आहे. त्याच अंशी पुण्यामध्ये सुद्धा एक असा कल्चर आहे की ज्याच्यामध्ये तरुण वयातली मुलं असतील, कॉलेजमधली पिढी असेल, कट्टा असेल, इतर कॉलेजमधले ग्रुप्स असतील, तर त्याच्यामध्ये चर्चा व्हायची. ग्रॅज्युएशन पास झाल्यानंतर नोकरी करतो मी 2 वर्ष. त्यावेळेस मग अशा वेगवेगळ्या चर्चा, त्यावेळेसचं 2005-07चं जे वातावरण देशातलं जे होतं, तर ते एक सोशल चर्निंग आपण जे म्हणतो की काहीतरी सरकार काहीतरी कुठेतरी आपलं वाटतं बाहेर असताना की हे होत नाही, ते होत नाही, इथे चुकतंय, तिकडे चुकतंय आणि मग आपण सिस्टीमला दोष देत राहतो. तर कुठेतरी वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती, त्यासोबतच ही जी सोशल चर्निंग झाली त्याच्यामध्ये असं वाटलं की आपण सिस्टीममध्ये जाऊन मग बदल घडवणं जास्त गरजेचं आहे. यू हॅव टू बी सिस्टीम इन द सिस्टीम टू चेंज द सिस्टीम. बिलकुल बिलकुल, अगदी खरं आहे. म्हणजे बाहेर राहून आपण फक्त दोष देतो आणि आपल्याला एक परिसीमा आहे. आपण कुठल्याही दुसऱ्या NGO असो की इतर कुठल्या ह्याच्यात असो, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बदल घडवून आणू शकत नाही जेवढा आपण सिस्टीममध्ये राहून बदल घडवून आणू शकतो. तो एक थोडा विचार केला आणि त्याच काळात माझे वडील सुद्धा एक्सपायर झाले होते. मग तेव्हा ते दोन्ही गोष्टी, की वडिलांची एक इच्छा होती की काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आणि हा जो प्लॅटफॉर्म सिव्हिल सर्व्हिसेस देतात, IAS असो, IPS असो, की डायरेक्टली समाजामध्ये राहून यंग एजमध्ये ज्या प्रकारचं नेतृत्व त्या जिल्ह्याचं असेल, नंतर मग शेवटच्या स्तरावरती, राज्यस्तरावरती, तर हे जे मोठा कॅनव्हास जो आहे, तर त्या कॅनव्हासमध्ये काम करण्याची मग असं वाटलं की आपण काम करू शकतो. पण तुम्ही इंजिनिअरिंग कशामध्ये केलं? माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं मी. COEPतनं? मी पुण्यामधनं सिंहगड कॉलेज आहे तिथून केलं आणि त्याच्या इंजिनिअरिंग करून पुन्हा काही वर्ष जॉब केला. 2 वर्ष मी एक MNC आहे स्वित्झर्लंडची, ते बुरखाट कॉर्पोरेशन म्हणून, तिथे 2 वर्ष जॉब केला. तिथे मला प्रमोशनही मिळालं आणि ज्यादिवशी मी राजीनामा दिला त्या दिवशी, आदल्या दिवशी माझं प्रमोशन झालं होतं. तर माझ्या सिनियरला वाटलं की मला पगार कमी म्हणून मी राजीनामा दिला. नाही, मी प्रश्न काय विचारला म्हणजे तुम्ही UPSCचा अभ्यास करत असताना तुम्ही नोकरी पण करत होतात? नाही, मी UPSCचा अभ्यास केला नाही. मी 2005ला माझं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. 2007 पर्यंत मी जॉब केला
बर. आणि त्याच्या 7 मध्ये मी राजीनामा दिला आणि नंतर मग 1 वर्ष अभ्यास केला. अच्छा. पण मग तुम्ही ज्यावेळी UPSC एक्झामला बसलात त्यावेळेलाच IPS व्हायचं असं ठरवलं होतं की IAS IPS दोन्हीपैकी एक चॉईस होती? नाही, दोन्हीची चॉईस होती. बरं. आणि इनफॅक्ट माझ्या फॉर्मवरती पण मी 2च ऑप्शन भरले होते. बर. सेकंड चॉईस. IFS IRS हे IRS माझं पहिल्या चान्सला होतं. सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा एक्झाम दिली तर पहिल्या अटेम्प्टमध्ये मला IRS मिळालं. पण सर्व सर्व्हिसेस चांगल्या आहेत, परंतु कसं आहे की या ज्या 2 प्रामुख्याने सर्व्हिसेस आहेत IAS आणि IPS हे डायरेक्टली पब्लिक कॉन्ट्रॅक्टवाले आहेत. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये आपण असतो की इतर सर्व्हिसेसमध्ये असतो, नक्कीच आपण देशासाठी काम करत असतो. परंतु तिथे डायरेक्ट जो पब्लिक कॉन्ट्रॅक्ट आहे ग्रामीण स्तरावरती असेल त्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट या 2 सर्व्हिसमधनं जास्त मिळतो. त्यामुळे ज्यावेळेस पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं IRS झालं, मी पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी फक्त IAS आणि IPS हे 2 ऑप्शन दिले होते. फॉरेन सर्व्हिस नको होती. बर. पण मग तुम्ही IPS झाल्यानंतर आता जवळपास 7 वर्ष तुम्ही सेवेत आहात. या 7 वर्षामध्ये कधी असं वाटलं का की उगीच आपण IPSची परीक्षा दिली, कधी पश्चाताप झाला का? 2010ला मी IPS झालो होता, जवळ 11 वर्ष पूर्ण झाले. अच्छा. तर 11 वर्षात असा एकही दिवस नाही आलेला की ज्यावेळेस असं मनाला विचारही शिवलेला नाहीये की आपण चुकीचा डिसिजन घेतला. बर. आतापर्यंत. कारण IPS असा जॉब आहे की हा फील्ड जॉब आहे. म्हणजे इवन IASच्या कम्पॅरिझनमध्ये सुद्धा आपण हा पब्लिकशी डायरेक्टली फील्डवरती, कारण आमचं एक्सपेक्टेशन सर्व्हिसची रिक्वायरमेंट ही आहे की बंदोबस्त असेल, लॉ ऑर्डर असेल तर आपण स्वतः सिनियर ऑफिसरनी आपल्या टीमला लीड केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही बरं की आमचा फील्ड जॉब असल्यामुळे लोकांशी जनसंपर्क इतक्या मोठ्या प्रमाणात असतो पोलीस सर्व्हिसचा, आणि त्याच्यामुळे प्रत्येक दिवस नवीन असतो. म्हणजे असं सेट पॅटर्न पोलिसिंगमध्ये नाही आहे. रोज काहीतरी वेगळी गोष्ट घडत असते आणि त्यामुळे रोजचं चॅलेंज हे वेगळं राहतं. आणि त्यामुळे असा एकही दिवस कधी बोर झाला नाही आणि असं मनालाही विचार आला नाही की आपण चुकीच्या सर्व्हिसमध्ये आहोत. उलट प्रामुख्याने मला असं वाटतं की ही अशी एक सर्व्हिस आहे, मी माझ्या अधिकाऱ्यांशी पण बोलताना नेहमी हा विषय प्रामुख्याने मांडतो आमच्या क्राईम मिटिंगमध्ये सुद्धा, की आपण देवाच्या कृपेने समजा आपण कोल्हापूरच बघितलं तर आपण 40-42 लाख लोकसंख्या आहे, त्यापैकी फक्त 3000 लोकांना युनिफॉर्म घालायची आज चान्स आहे, संधी मिळाली. खरं आहे. तर त्यांच्यापैकी आपण काही जण आहोत हे आपलं भाग्य आहे. आणि ही वर्दी ही आमची ओळख आहे. वर्दी आहे म्हणून आज सर्वांना आम्हाला मान आहे. ज्या दिवशी ही वर्दी राहणार नाही त्या दिवशी तो मान सन्मान समाजामध्ये राहणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व्हिसमध्ये आज आपण कितीही लोकांचं काय, मी म्हणणार नाही की सगळ्याच गोष्टी पोलीस खात्यात सुद्धा अगदी उत्तमरित्या चालू असतात, वर खाली सर्व गोष्टी होत राहतात, परंतु पेपरमध्ये येत असेल किंवा मीडियामधनं होत असेल किंवा आपण कधी कधी चित्रपटांमध्ये सुद्धा बघतो की कधी कधी पोलीस उशिरा पोहोचते, जी पूर्वीच्या पूर्वी तर प्रत्येक पिक्चरमध्ये असायचं आणि ते आल्यानंतर पिक्चर संपला असं ते गृहीत धरलेलं असायचं. अगदी बरोबर आहे. पण ते कुठेतरी अजून पण मला सांगायचा उद्देश आहे की एवढं सगळं निगेटिव्हिटी आपण बघतो की पोलीस डिपार्टमेंटबद्दल आधी ऐकतो बघतो, काही वेळेस लोक अनुभव सुद्धा घेतात, परंतु याच्यामध्ये सुद्धा अजून पण लोकांचा ठाम विश्वास विभागावरती आहे. अजून पण लोकांना स्वतःच्या घरामध्ये एखादी घटना घडली तर अजून पण पहिल्यांदा लोक 100 नंबरला कॉल करतात, जवळच्या पोलीस स्टेशनला जातात. तर तो विश्वास अजून पण डिपार्टमेंटनी टिकून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे अशा सर्व्हिसमध्ये लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेस काम करायला मिळणं हे आमच्या सर्वांचं भाग्य आहे. तुम्ही स्वतः वैयक्तिक कोणत्या प्रकारच्या पोलिसिंगवरती विश्वास ठेवता? कायद्याची कठोर अंमलबजावणी की सुसंवाद करून किंवा अधिक चांगलं कम्युनिकेशन ठेवून लोकांच्यामध्ये परिवर्तन होईल याच्यावरती तुमचा विश्वास असतो? मी पोलिसिंग माझं जे प्रिन्सिपल जे ठेवले मागच्या 11 वर्षात जिथे मी नोकरी केली, 2 गोष्टी मी ठेवलेल्या आहेत की जे तुम्ही मगाशी सुरुवात केली की सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय. तर बेसिकली पोलिसिंग करताना आमच्याकडे 2 प्रकारचे पोलीस स्टेशनला लोक येतात. एक आहे तो आरोपी आहे, जो बदमाश आहे, जो गुंड आहे, भामटा आहे, बरोबर. आणि एक आहे जो 50% आमच्याकडे जे आहेत ते क्लिअर डिस्टिंक्शन आहे की एक व्हिक्टीम आहे आणि एक कोणीतरी त्याचा आरोपी आहे की जो बदमाश व्यक्ती आहे. तर दोघांशी डिलिंग हे पोलीस डिपार्टमेंटनी वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये अशी कधी कधी भावना निर्माण होते की आम्ही व्हिक्टीम आहोत आणि उलटा आम्हालाच पिंजऱ्यात ठेवलं जातंय की काय. तर ते बदलणं गरजेचं आहे डिपार्टमेंटमध्ये. त्या गोष्टी परिवर्तन आणणं डिपार्टमेंटमधनं गरजेचं आहे. लोकांना, सामान्य लोकांना, जो व्हिक्टीम आहे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे आणि म्हणून तो पोलीस स्टेशनची पायरी चढतो, नाही तर आपल्याकडे मराठीत म्हण आहे की कोर्टाची, हॉस्पिटलची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये. खरं आहे. पण ती पायरी 21व्या शतकामध्ये पोलिसिंगचं स्वरूप बदलणं गरजेचं आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला
वाटणं गरजेचं आहे की पोलीस स्टेशन आपलं आहे. पण सर अजूनही अनेक सामान्य लोकांना पोलीस स्टेशनमध्ये येणं हे सुद्धा जीवावरती येतं, एक वेगळं टेन्शन येतं. पोलीस स्टेशनमध्ये मिळणारी वागणूक हा पुन्हा एक वेगळा त्यातला मुद्दा आहे. वारंवार सातत्यानं बोललं जातं की पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या सर्वसामान्य माणसाला सौजन्याची वागणूक द्या, पण तरीसुद्धा घडत नाही. कोल्हापूर जिल्हा त्या मानानं खरंच खूप वेगळा आहे. म्हणजे मुळात महाराष्ट्र पोलीस यांची एक वेगळी इमेज आहे, ही नाकारून चालणार नाही. मग अशा वेळेला कोल्हापुरात किंवा तुम्ही आत्तापर्यंत जिथं जिथं काम केलं आहे, यापूर्वी तुम्ही नागपूरला काम केलं आहे, गडचिरोलीला काम केलं आहे, तर तिथं येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडून चांगली वागणूक मिळावी यासाठी तुम्ही व्यक्तिगत लेवलला काही प्रयत्न करता का? नाही, व्यक्तिगत म्हणजे एक तर ट्रान्सपरन्सी आपल्या कामामध्ये आणणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्यापैकी डिपार्टमेंट हे ओपेक स्वरूपाचं आहे. पॉवर हातामध्ये खूप दिलेली आहे, कायद्यांनी दिलेली. पोलिसातल्या प्रत्येक अंमलदारापासून कॉन्स्टेबलपासून ते एसपी पर्यंत एकसारखी पॉवर आहे. बरं, यात कुठेही फरक नाही आहे असं तुम्ही मानता? असं माझं म्हणणं आहे आणि माझं ते कायदेशीर पण आहे. बरं, कारण पण म्हणजे ही जी पद आहेत ती फक्त एक त्याला शिस्त डिसिप्लिन म्हणून ते ती हायरार्किकल ऑर्गनायझेशन आहे. पण कायदा की ज्याच्यातनं आम्ही पॉवर डिराईव्ह करतो, मग ठीक आहे की आता आपली हायरार्किकल ऑर्गनायझेशन आहे, तर म्हणजे तर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर एसपीना जास्त असतील, राईट, बरोबर. डिसिजन मेकिंग पॉवर एसपींकडे जास्त असतील. परंतु जी लिगल पॉवर आहे ती माझी लिगल पॉवर मी सीआरपीसी मधनच मिळते. हो, हो. कॉन्स्टेबल जो आहे त्यांची पण पॉवर ह्याच्यामधनच आहे. आणि सीआरपीसी मध्ये कुठेही डिस्टिंक्शन नाही आहे की त्याचं कुठेही अशी नॉमेनक्लेचर नाही आहे की एसपी किंवा आयजी किंवा डीजी किंवा पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस ऑफिसर हे नमूद केलेलं आहे. अच्छा. त्यामुळे ती जी काही पॉवर आहे, जी कायदे अनुषंगाने जी वागणूक सर्वांची असली पाहिजे, ती सर्वांची पॉवर एकसारखी आहे. म्हणून माझं प्रत्येक मी ज्या आमच्या जवानांशी बोलतो, अंमलदारांशी बोलतो, अधिकाऱ्यांशी बोलतो, त्यांना मी हे सांगतो तुम्ही कायद्याप्रमाणे काम केलं पाहिजे आणि ती भावना लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही कोल्हापूरला येण्यापूर्वी काही काळ गडचिरोलीमध्ये पण काम केलं आहे. आपल्याकडं सरसकट असं बोललं जायचं की गडचिरोलीला पोस्टिंग म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग, पनिशमेंट ट्रान्सफर. सो अजूनही असं म्हणतात चांगलं काम कर नाही तर गडचिरोलीला पाठवीन. तुमचा स्वतःचा गडचिरोलीमधला अनुभव काय आहे? नाही, मी तर ॲक्च्युली रिक्वेस्ट केलेली होती. काय सांगता? गडचिरोलीसाठी. बर. आणि पण असं तर नाही आहे ना की IPS झाल्यानंतर सुरुवातीला प्रत्येकाला गडचिरोलीला पोस्टिंग द्यायचं आणि तिथंच एक प्रकारे एक वेगळं ट्रेनिंग द्यायचं, असा काही प्रघात तयार झालेला नाही ना? नाही, बेसिकली महाराष्ट्र पोलीसमध्ये अशी सिस्टीम आहे. म्हणजे इतर डिपार्टमेंटबद्दल मी बोलणार नाही, जे आपण म्हटलं की पनिशमेंट द्यायची तर गडचिरोली पाठवायचं. पण मागच्या एक 10-12 वर्षांपासून माननीय R.R. पाटील साहेब जेव्हापासून गृहमंत्री होते, गव्हर्नमेंटनी पॉलिसी तयार केली आणि ते स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री पण झाले. बरोबर. आणि ते एक GR त्यांनी आणला की चांगले ऑफिसर आहेत, यंग ऑफिसर आहेत, त्यांनी गडचिरोलीला गेलं पाहिजे. म्हणजे अगदी फक्त SP रँकमध्येच नाही, तर आमच्या इथे अशी सिस्टीम आहे गडचिरोलीला पोलीस खात्यामध्ये की PSI पण जे आहेत त्यांचं पहिलं पोस्टिंग असेल अकॅडमीतनं झालेलं, यंग टीम जी आहे ते असतील, DYSPचं असेल त्यांच्यातले यंग ऑफिसर असतील, किंवा IPS मध्ये ॲडिशनल SP आणि SP असतील, हे सर्व यंग ऑफिसरची टीम गडचिरोलीला गेली पाहिजे आणि कमिटेड ऑफिसरची गेली पाहिजे. तर PSI असोत किंवा DYSP असोत किंवा ॲडिशनल SP किंवा SP असोत, युजली आम्ही प्रेफरन्स मागितला जातात की कोणी जर व्हॉलंटरीली जायची इच्छा असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जातो. प्लस त्याच्यामध्ये तुमचं मेरिट बघितलं जातं. म्हणजे गेल्या काही वर्षांचा आपण ओव्हरऑल जो ट्रेंड आहे की एस्पेशली गडचिरोलीमध्ये असं म्हटलं जातं, मी म्हणणार नाही की मी फायनेस्ट ऑफिसर आहे, पण असा एक ट्रेंड आहे जनरल की वन ऑफ महाराष्ट्र पोलीस दलातले जे चांगले अधिकारी आहेत, ज्यांचं चांगलं काम आहे, अशा अधिकाऱ्यांची SP म्हणून पोलीस गडचिरोलीला पोस्टिंग होते. म्हणजे बदलत्या काळानुसार गडचिरोलीमध्ये पोस्टिंग होणं एक सन्मानाचं लक्षण आहे. महाराष्ट्र पोलीसमधलं सर्वात बेस्ट पोस्टिंग मी म्हणेल तर ते SP गडचिरोली आहे. बर. आणि तिथे काम करायला मिळणारा स्कोप, तिथे असलेला फोर्स, म्हणजे माझ्या खात्यामध्ये गडचिरोलीमध्ये असताना 15,000 जवान माझ्या अंडर होते. बाप रे. आणि अधिकाऱ्यांची जवळ 500च्या वरती अधिकारी होते. म्हणजे इतका फोर्स या रँकमध्ये, SP रँकमध्ये इतर कुठल्या जिल्ह्याला मिळत नाही. गडचिरोली पोलीस दल असं एकच पोलीस दल आहे देशामध्ये, फक्त राज्यातच नाही, देशामध्ये आहे की त्या एका जिल्हा पोलीस दलाकडे हेलिकॉप्टर आहे. क्या बात आहे. अर्थात तिथली भौगोलिक परिस्थिती पण तशी आहे, सो ती गरज आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हेलिकॉप्टर नाही, सांगण्याचा उद्देश हा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, बरोबर, आणि सर्व लॉजिस्टिक्स वाईज, आणि चॅलेंजेस पण तेवढी आहेत. चॅलेंजेस तितकेच आहेत. बरोबर. चॅलेंजेस इतके आहेत की तिथले डेली ऑपरेशन 1000च्या वरती आमचे ऑपरेशन जवान रोज फील्डमध्ये असतात आणि कधी कुठली काही घटना होईल सांगता येत नाही. ते ऑपरेशन प्रत्येक आपला जवान परत रिटर्न येईपर्यंत ते एक SPच्या साठी ती जबाबदारी असते खरं आहे आणि चॅलेंजिंग आहे.
पोलीस दलावरती कामाचा ताण वाढतोय हे सगळेजण मान्य करताय. म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणं हे तुमचं मूलभूत काम आहे, पण त्याच्याबरोबरीनं VIP दौऱ्याच्या वेळेचा बंदोबस्त असेल किंवा अन्य कोणत्याही जत्रा यात्रा सार्वजनिक कार्यक्रम असतील तर त्यावेळेचा बंदोबस्त असेल, अगदी न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणं असेल, हे सगळं पोलीस खात्यावरती हे काम येऊन पडते. कोरोना असेल किंवा महापूर असेल, या काळात सुद्धा पोलीस दलावरती पुन्हा वेगळी जबाबदारी आली होती आणि कोल्हापूर पोलिसांनी ती उत्तम प्रकारे केली. महापुराच्या काळातला तुम्हाला असा कुठला अनुभव लक्षात आहे का की जो आयुष्यभर लक्षात राहील? महापुराच्या काळामध्ये तर 19च्या पुरामध्ये पण मोठं काम झालं पोलीस दलातर्फे आणि 2019ला आपण मी नव्हतो इथे, हां. पण मी ऐकलंय की भरपूर त्यावेळेस पण चांगलं काम झालं आणि 21 मध्ये सुद्धा खूप जास्त काम झालं. बेसिकली पोलीस दलाकडे 100 नंबर जो आपला असतो तो लोकांच्या मेमरीमध्ये बसलेला आहे. हो. तेव्हा कुठेही काय असेल, बऱ्याच वेळा आमच्या विभागाचं जरी काम नसेल तरी 100 नंबरला कॉल येतो. म्हणजे अगदी दूध देण्यापासूनपर्यंत कॉल महापुरामध्ये आलेत की काही शहरातले स्पेशली बिल्डिंग असतील की पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती कुटुंब राहत आहे, पण पहिल्या दिवशी त्यांना काही वाटलं नाही कारण घरातले सगळा साठा होता. पण नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग दूध आलं नाही, दूधवाला आलं नाही, काहीच मिळत नाही, मुलगा घरात लहान आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना अशा वेळेस डिस्ट्रेस कॉलमध्ये येतात. एक वरिष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही मध्येच 5-6 महिन्यांपूर्वी एक सेल तयार केला होता आणि त्याच्या हेल्पलाईन नंबर पण दिलेली आहे. मग त्यांच्यामध्ये काही असे नागरिक होते की ज्यांची कुटुंब आता मुलं परदेशामध्ये आहेत, US मध्ये आहेत, लंडनमध्ये आहेत आणि ते फक्त आता नवरा बायको इथे ज्येष्ठ नागरिक राहतात शहरामध्ये. मग असे 1-2 कॉल असे पण आले होते आमच्याकडे की आमची बाई आता पोहोचली नाही, येऊ शकत नाहीये. अरे बापरे. आणि घरात आता जेवण बनवायला कोणी नाही कारण त्यांचं वय 70-75च्या वरती आहे. अच्छा. आणि बाई येऊन रोज जेवण बनवून जाते, पण त्यांच्या घरी खाली पाणी होतं पण वर त्यांच्या इथे पाणी नव्हतं, पण जेवण बनवणारं कोणी नव्हतं. मग अशा लोकांना आम्ही टिफिन सुद्धा दिलेले आहेत. क्या बात आहे. आणि यावर्षी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापुराच्या काळामध्ये बरेचशा हायवेवरती पाणी आलं, पण तरीसुद्धा पूर ओसरल्यानंतर पुन्हा ट्रॅफिक जाम झालं नाही. त्याचं कारण काय? 2019चा पुराचा अनुभव आम्हाला यावेळेस कामी आला. 2019च्या पुराची आम्ही अभ्यास केला की काय नक्की अडचण त्यावेळेस आल्या होत्या. म्हणजे अगदी पूर आल्यानंतर, पूर असताना आणि पूर ओसरल्यानंतर अशा प्रकारे त्याची विभागणी केली होती. आणि यावेळेस तर आपल्याकडे पूर, आपल्या सर्वांना कल्पना आहे की एका दिवसात पाणी वाढलं. त्यामुळे तसा रिॲक्शन टाइम पण आमच्याकडे 23 जुलैला पाऊस सुरू झाला आणि 24 जुलैपासून आपलं बऱ्यापैकी बंद झालं. 24, 25, 26 फारच वाईट अवस्था. अगदी बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये मग वेळ कमी असताना जे घटना 19ला घडल्या होत्या, ज्याच्यामुळे शहरातले नागरिक असतील त्यांना अडचणी झाली होती. म्हणजे इंधन पुरवठा संपला होता, पाण्याचा इश्यू होता. तर अशा प्रकारे त्या गोष्टी परत या पुरामध्ये जर आणि यावर्षी कोरोना असल्यामुळं पुन्हा आणखीन ऑक्सिजनचा पुरवठा पण सुरळीत व्हायला पाहिजे. अगदी खरं. 2019ला कोरोना नव्हता, यावेळी कोरोना आणि महापूर असं दोन्ही एकत्र होतं. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे ऑक्सिजनचे टँकर वेळेत पोहोचणं गरजेचं होतं कारण लिक्विड ऑक्सिजन आपल्याला CPR ला लागणार आहे, इचलकरंजीच्या आपल्या IGM हॉस्पिटलला लागणार होता. तर अशा प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होऊ नये. काही ट्रक पुण्यावरून निघालेले होते, टँकर निघालेले होते आणि इंधन पुरवठा, ऑक्सिजन पुरवठा, पाणी पुरवठ्याचे टँकर हे अडकून आहेत कुठे. तर त्याचं नियोजन योग्य वेळेत करणं, त्यांना ट्रॅफिकमध्ये न अडता त्यांना आपल्या शहरात एंट्री घेणं आणि असलेला इंधन पुरवठा पण ठेवणं. त्यामुळे आमचा पेट्रोल पंप जो होता तो आम्ही बऱ्यापैकी बंद केला होता कारण जर अडचणीची वेळ राहिली तर शहरामध्ये पेट्रोल अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांसाठी उपलब्ध व्हावं, तर अशा प्रकारचं नियोजन केलं होतं. त्यानंतर ट्रॅफिकमध्ये जे अडकलेले टँकर होते त्यांची आम्ही रॉंग साईडनी आणून साताऱ्यामधून, सांगलीमध्ये जे अडकलेले टँकर होते त्यांना पार आपल्या बॉर्डरपर्यंत आणलं. IGMचा ऑक्सिजनचा टँकर हा 3.5 फूट पाण्यातनं टाकून पोलिसांच्या वाहनांनी त्यांना IGM पर्यंत पोहोचवलं. म्हणून आपल्याला इचलकरंजीमध्ये म्हणजे पुराच्या काळात पाण्यातनं टँकर नेला होता. आम्ही ज्यावेळेस आपल्या पाणी चढायला सुरुवात झाली होती आणि काही ठिकाणी 2.5 ते 3 फूट पाणी होतं, अशामधनं सुद्धा आम्ही रिस्क घेऊन त्याच्या बाजूला दोर बांधून JCB लावून, कारण तिथे जर वेळ टँकर ऑक्सिजन पोहोचलं नसतं तर आपल्याला मोठी एखादं संकट हे 100% IGM तिथे येऊ शकलं असतं. आणि त्याच पद्धतीने आर्मीचे काही कॉलम झाले होते आपल्याला पुण्यावरनं, पण जोपर्यंत ते पोहोचले तोपर्यंत पाण्याने रस्ते ब्लॉक झाले होते. तर त्यावेळेस सुद्धा आपल्या खाली फील्ड ऑफिसर आहेत, शिरोळचे इन्चार्ज आहेत, त्यांनी शिरोळ ड्रेसिंग पूल हा 2.5 फूट पाण्याखाली होता, त्यावेळेस सुद्धा आपण पूर्ण लोकलची तिथली मदत घेऊन पूर्ण आर्मीचे कॉलम हे पाण्यातनं आपण क्रॉस करून घेतले होते, जेणेकरून रेस्क्यूला परत पुढच्या गावांमध्ये जयसिंगपूरमध्ये आपल्याला अडचण आली नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या. प्लस नाही, पण तुम्ही आता अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी काय काय केलं ते सांगितलं, पण ज्या वेळेला पूर ओसरला
त्यानंतर हायवेवरती 4-4, 5-5 किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा लागायच्या, हे कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलेलं आहे. यावर्षी तशी परिस्थिती उद्भवली नाही, त्याचं कारण काय? याचं कारण हे होतं की 19 मध्ये ही परिस्थिती झाली आणि मग ज्या हायवेला कोणी ट्रकवाला अडकतो त्यावेळेस 2-3 प्रकारच्या अडचणी येतात. नंबर एक की आपण जेवण नैसर्गिक नाही. विधी जे हो, म्हणतो हो, अगदी. ते करायला इश्यू असतो, जेवणाचे इश्यू असतात, त्याच्यानंतर त्या ट्रकची सुरक्षिततेचा पण इश्यू असतो. कारण जर एक ट्रक जर आपण लावून तो रस्त्याला गेला हो हो आणि तर त्या ट्रक मधला माल जो ट्रक आहे, मधला माल चोरला जाऊ शकतो. बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी बघता प्लस ट्रॅफिक जॅम होतं. हो. आणि ज्यावेळेस त्यामुळे ट्रॅफिक आपण मगाशी म्हटलं की यावेळेस ट्रॅफिक जॅम झालं नाही, तर त्याचं कारण हे होतं की आम्ही 4-5 ठिकाणं अशी निवडली हायवेला की अगदी किनी टोल नाक्यापासून ते आपले कागलच्या हद्दीपर्यंत, कोगनोळी टोल नाक्यापर्यंत, की जिथे आम्ही हे सर्व ट्रकची व्यवस्था केली. म्हणजे आम्ही वडगाव हद्दीमध्ये वाठारच्या पठारावरती जवळजवळ 800 ट्रकची व्यवस्था केली होती बर. आणि ते एका रांगेत लावून घेतले होते आतमध्ये. त्यामुळे हायवेला आपल्याला त्यामुळे हायवेला ट्रक दिसतच नव्हते. त्यामुळे हायवेला आपल्याला ट्रक दिसले नाहीत. ओके. त्याच पद्धतीने आम्ही गांधीनगरच्या ठिकाणी आहे, गोकुळ शिरगावच्या इथे पेट्रोल पंप आहेत, तिथे 2-3 मोठे ग्राउंड होते, तिथे 250-250 ट्रक असे वेगवेगळ्या ठिकाणी लावून घेतले. त्याच्यानंतर कागल MIDC आपली मोठी आहे, तिथले रस्ते अंतर्गत रस्ते मोठे आहेत. मग तिथे रस्त्याच्या एका साईडला एका लेनमध्ये ट्रक लावून परत हायवेपर्यंत आम्ही ते सर्वात पुढचा ट्रक हायवेपर्यंत आणून ठेवलेला होता. बाप रे. त्यामुळे आपल्याला हायवेवरती एकही वाहन ट्रक दिसले नाहीत. आणि नंतर ज्या दिवशी आम्ही रोज आढावा घेत होतो की कारण आपल्या इथे हायवे 3 ठिकाणी बंद पडला होता, एक आपल्या शिरोलीजवळ, एक गांधीनगरच्या उसगावजवळ आणि एक कर्नाटकाच्या हद्दीमध्ये. तर त्या ठिकाणचं पाणी जसं ओसरायला सुरुवात झाली तसं आम्ही नियोजन SP बेळगाव यांच्यासोबत बोलून केलं की कुठल्या कशा पद्धतीने त्यांच्याकडनं पण येणारी, कारण ट्रॅफिक होती, कारण त्यांच्या साईडला पण वाहनं अडकलेली होती. अच्छा. तर त्यांच्याकडच्या येणाऱ्या वाहनांनी आपल्या जिल्ह्यातला ट्रॅफिक हायवे जॅम होऊ नये. कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे, ज्या दिवशी आपला हायवे शिरोलीला सुरू झाला सकाळच्या वेळ 17 मध्ये फक्त एकच लेन सुरू होती. हो. त्यामुळे तो परत एक चोकिंग पॉईंट होऊ शकतो जर एखादी आडवी तिडवी गाडी लागली. तर त्याचं नियोजन अशा पद्धतीने केलं की हे जे काय अडकलेले 4-5 हजार ट्रक होते त्या सर्व ट्रकवाल्यांचं आम्ही या पार्किंग स्पॉटमध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि तिथे आम्ही कंपल्सरी गार्ड लावले होते, जेणेकरून तिथे एकही चोरीची घटना घडू नये. क्या बात आहे. आणि प्लस तिथे पण या सगळ्या ट्रक ड्रायव्हरांच्या जेवण नाश्त्याची सोय केली होती तिथं? आपल्या कोल्हापूरचं भाग्य आहे की मी नेहमी म्हणतो की माझं भाग्य आहे की या जिल्ह्याला SP म्हणून मला काम करायला मिळतं. कारण हा जिल्ह्याची देण्याची पद्धत आहे. मन लोकांची फार मोठी आहे, देणारे हात थकत नाहीत. आणि असे लोक आहेत की जे समोर येत नाहीत देऊन सुद्धा. अशा वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने आम्ही ही सर्व जेवणाची सोय 4 दिवसांची सर्व ट्रक ड्रायव्हरची, अगदी सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, प्लस मोबाईल टॉयलेट पण आम्ही तिथे ठेवले होते. अच्छा. म्हणजे जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारची इतर डिसीज किंवा दुर्गंधी पण पसरू नये. बरं. तशी पण सोय केली होती. आणि नंतर मला असं वाटतं या महापुराच्या काळात जे अन्य राज्यातले ट्रक अडकले होते ते आयुष्यभर कोल्हापूरला विसरणार नाहीत आणि कोल्हापूर पोलिसांना विसरणार नाहीत. नक्कीच. कारण खरोखर अशा आपत्तीच्या काळामध्ये इतकं व्यवस्थित नियोजन करणं, आणि म्हणून 2019च्या महापुरातनं आपल्याला काय शिकता आलं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन 2021ला तुम्ही करून दाखवलं. बरोबर. आणि याचा फायदा हा झाला आम्हाला की आम्ही मग कागलपासून सोडायला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे जे कागलपासून बेळगाव जाणारे ट्रॅफिक आहेत, आम्ही जे 5 स्टार MIDC जे ट्रक अडवलेले होते ते एका रांगेत लावलेले होते. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली ट्रॅफिकला ते एका रांगेत सर्व ट्रक पहिल्यांदा आम्ही तो पास केला. त्याच्यानंतर आम्ही गोकुळ शिरगाव मधले काढले, मग टप्प्याटप्प्यानं पुढे सोडत गेला. टप्प्याटप्प्याने केल्या आणि मध्ये बफर ठेवला होता. ओके. जेणेकरून हायवे जॅम होणार नाही, की वाहनांची एक रेस लागणार नाही पुढे जाण्यासाठी. आणि पण तुम्ही याच्या आधी कधी ट्रॅफिकला काम केलेत? नाही. पण मग तरी सुद्धा एवढं प्लॅनिंग नाही, नियोजन महत्त्वाचं असतं, मायक्रो प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ते मायक्रो प्लॅनिंग फील्डमध्ये तितकंच ताकदीने आपले सर्व अधिकाऱ्यांनी ॲक्च्युली काम खूप जास्त केलं. ज्यावेळेस मी इतकं अभिमानाने बोलतो की आमची हायवेला ट्रॅफिक लागली नाही, तर हे माझं यश नसून बेसिकली माझे जे सर्व वडगावपासून ते कागलपर्यंत माझे अधिकारी आहेत, शिरोली असेल, गांधीनगर असेल, गोकुळ शिरगाव असेल, हे सर्व प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम आणि त्यांचे दुय्यम अधिकारी. म्हणजे ज्या दिवशी रात्री पाऊस कोसळत होता 23 तारखेला, त्या दिवशी संध्याकाळी 5:30-6 वाजल्यापासून ते 24 तारखेला पहाटे 2:30-3 पर्यंत हे सर्व ट्रक लावण्याची व्यवस्था ते लोक सर्व फील्डमध्ये ऑन रोड करत होते. त्यामुळे त्यात दुसरं आम्ही असं केलं की जे छोट्या वाहनं आहेत, कारण ट्रकची तर रस्त्यावर ग्राउंडवरती ते राहू शकतात कारण त्यांना सवय असते ढाब्यासमोर राहण्याची, पण जे नागरिक आहेत ज्यांचे छोट्या 4 व्हीलर आहेत अशी लोक अडकून आहेत. त्यासाठी आम्ही जसं जसं पाणी चढायला सुरुवात झाली होती आणि हायवे बंद व्हायच्या आधी अशा सर्व 2 व्हीलर आम्ही शहरामध्ये घेतल्या होत्या. आणि शहरातले आपले लॉज असतील, हॉटेल असतील यांचे पत्ते, नंबर आपण सर्व त्या लोकांना दिले होते.
आणि प्लस आमच्या कंट्रोल रूमचे नंबरचे त्यांना सांगून दिलं की जर कोणाला बाहेरचा व्यक्ती आहे आणि जर त्याला इथे कोणी फसवणूक करत असेल किंवा त्याला लुबाडत असतील किंवा एक्सेसिव्ह रेट मागत असतील तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही चेक आणला होता आणि लायझनिंग करून या सर्व लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला कमीत कमी 3 दिवस 4 दिवस शहरामध्ये राहावं लागणार आहे. कारण आपल्याला इथून रस्त्यात पूर्णपणे दोन्ही साईडला ब्लॉक झालेले आहेत. म्हणजे पुणे साईडचा ब्लॉक आहे आणि बेळगाव साईडलाही ब्लॉक आहे. तर त्या दृष्टीने त्यामुळे टू व्हील आपल्याला बघितलं असेल तर यावेळेस कुठल्याही प्रकारे डिस्ट्रेस कॉल फॅमिली लोकांचा फॅमिलीमधल्या लोकांचा आला नाही. कारण हायवेला एकही छोटं वाहन नव्हतं. तर ती प्रॉपर प्लॅनिंग केलं, मायक्रो मॅनेजमेंट केली, त्यामुळे सगळं शक्य झालं. बरोबर आहे. आणि महापुराच्या काळात कोल्हापूर पोलीस दलानं केलेलं काम खरोखर अफलातून आहे. कळ्यामधल्या एक ती आमच्याकडे घटना आली होती. एका गर्भवती स्त्रीला सुद्धा पुराच्या पाण्यातून व्यवस्थित तिला पलीकडे पाठवलं होतं. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं महामार्गावरती पाणी आलं होतं तिथं बॅरिकेडिंग लावून तिथली वाहतूक बंद करून धोकादायकरित्या वाहतूक होणार नाही इथूनपासून ते जे परगावचे नागरिक आहेत त्यांचं व्यवस्थित पूर काळामध्ये पुनर्वसन करण्यापर्यंत सगळे प्रयत्न केले. अगदी बरोबर. आता हां, एक फक्त थोडक्यात मी बोलतो की हे तर जे लोक रस्त्यावरती होते त्यांच्यासाठी होतं, पण त्यासोबतच बाहेरनं जे लोक निघालेले आहेत, कारण आपल्याकडची मेन आपलं नॅशनल हायवे आहे, मेन हायवे आहे, आपल्याकडे फार चेन्नईपासून येणारी ट्रॅफिक आहे. तर सोशल मीडियाचा पण तितकाच प्रभावी वापर आम्ही या काळामध्ये कोल्हापूर पोलीस दलाने केला. आणि अगदी गोव्यातनं जे येणारे लोक आहेत त्यांनी गोवा सोडू नये आणि हायवेमध्ये कुठेतरी अडकू नये यासाठी दर 1 तासाला आम्ही अपडेट आमच्या पाण्याची पातळी किती आहे, कुठं रस्ते बंद आहेत, कुठं एकेरी वाहतूक सुरू आहे, सगळं येत होतं. त्यामुळे अगदी मुंबईमधनं निघणारा माणूस ज्याला बँगलोरला जायचं आहे त्यानेही त्याचं नियोजन जे होतं तो त्यावेळेस त्या काळात आला नाही किंवा रस्त्यामध्ये येऊन अडकला नाही. बरोबर. त्यामुळे हायवेचं ट्रॅफिक पण जॅम झालं नाही, प्लस लोकांची अडचणी त्या काळात झाली नाही. सोशल मीडियाचा आपण म्हणतो एका साईडला चुकीचा वापर आहे, पण हा एक प्रभावी वापर सुद्धा पोलीस दलांनी चांगला झाला. आता मूळ पोलिसिंगच्या मुद्द्याकडे येऊया. गेल्या 5-6 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारांचं पेव फुटलं होतं. त्याला यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा मोकासारख्या कारवाया केल्या. या संघटित गुन्हेगारीचं डोकं पुन्हा वर येऊ नये यासाठी काय विचार केलाय का? मागच्या आपले जे SP होते अभिनव देशमुख साहेब त्यांच्या काळात अतिशय उत्तमरित्या आपण हे संघटित गुन्हेगारी ही जिल्ह्यातली बऱ्याच अंशी मोडीत काढली होती. आणि त्याच्यानंतर त्याच पॅटर्न प्रमाणे म्हणजे आमच्या दोघांमध्ये कॉमन थ्रेड आहे की ते गडचिरोलीला SP होते, त्यांचा गडचिरोलीचा चार्ज मी घेतला आणि ते इकडून गेल्यानंतर कोल्हापूरला आले तर कोल्हापूरचा चार्ज पण तुम्ही घेतला. मीच घेतलाय. तर अतिशय उत्तम असं आमच्या दोघांचं एक कॉमन थ्रेड म्हणेल, प्लस एक सेम वर्किंग स्टाईल काही अंशी आहे. तर त्याच्यामध्ये बेसिकली हाच मुद्दा आहे की जसं आपण मगाशी विचारलं की आपली पॉलिसी काय आहे. पॉलिसी सिंपल आहे की सामान्य माणसाला पोलीस दल स्वतःचं वाटलं पाहिजे आणि गुन्हेगाराला पोलीस दलाची भीती ही असलीच पाहिजे. आणि त्यासाठी जे जे कायद्याच्या अनुषंगाने हत्यार आमच्याकडे आहेत ते अगदी तडीपारपासून असेल, प्रतिबंधक चॅप्टर केसेस असतील किंवा एक्सटेनमेंट असेल, तडीपार असेल किंवा मोका आणि MPDA सारखी प्रकरणं असतील, तर अशा पद्धतीने सर्व यूज करण्याचं काम आपल्याला चालू आहे. मागच्या मी चार्ज घेतल्यापासून जवळजवळ 4 मोका आत्तापर्यंत आपण लावलेले आहेत. या वर्षामध्ये 2 आणि 2020 मध्ये 2, अशा पद्धतीने आत्तापर्यंत 10 महिन्यामध्ये 4 मोका लागलेले आहेत. तडीपार जवळजवळ आता 60च्या वरती आपण प्रकरणं पाठवली आहेत यावर्षी 7 महिन्यामध्ये. त्यातले 9 आदेश निघालेले आहेत. अजून काही प्रकरणं आहेत ती आता SDM आणि त्यांच्याकडे सुनावणीवरती सुरू आहेत. त्याचे पण आदेश लवकरच निघतील. उद्देश हा आहे की जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो मुक्तपणे त्यांनी समाजामध्ये संचार केला नाही पाहिजे. बरोबर. सामान्य नागरिकाला बाहेर फिरताना, सामान्य महिलेला बाहेर फिरताना, मुलीला रात्री 12 वाजले असो किंवा 2 वाजले असो, ती तितक्याच फ्रीली भीती न बाळगता तिला बाहेर पडता आलं पाहिजे. तर त्या शहरातलं वातावरण योग्य आहे की त्या शहरातलं पोलिसिंग चांगलं आहे अशी माझी धारणा आहे. अगदी खरं आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये किंवा गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. त्याच्यावरती कंट्रोल कसं आणणार? चेन स्नॅचिंग बाबतच्या रिसेंट घटना घडलेल्या आहेत त्याच्यामधल्या काही यावर्षी सुद्धा काही घटना घडल्यात, मागच्या वर्षी पण घडल्या होत्या. त्यातले बरेचसे गुन्हेगार गेल्या 3 वर्षात जर बघितलं तर चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढायला लागले. बरोबर. त्याच्याबरोबरीनं जे सुरुवातीला मी म्हटलं होतं की पोलिसांनी जर मनात आणलं तर या शहरातल्या एखाद्या लहान मुलाच्या हातातील खेळणं सुद्धा कुणी हिसकावून घेणार नाही. पण ॲट द सेम टाइम पोलीस दलाला खरोखर मटका, जुगार असे अड्डे कायमस्वरूपी बंद करणं शक्य नाही आहे. नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर चेन स्नॅचिंगचा जो पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचं प्रमाण आणि करणारे कोण व्यक्ती आपण जर बघितले बऱ्याच वेळा याच्यामध्ये जे आम्ही डिटेक्शन केल्यानंतर जो मुद्देमाल रिकवर करतो आणि आरोपी निष्पन्न होतो त्याच्यामध्ये काही शिकलेले तरुण पण येत आहेत. आजकाल सगळ्यात दुर्दैवी बाब ती आहे की चैनीसाठी चोरी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. वाहन चोरीचे जे गुन्हेगार आहेत
ते पण काही बेरोजगार आहेत, काही कॉलेजमध्ये शिकणारे तरुण आहेत. हम्म. मध्ये आपण ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस एक रेड केली, काही आपले रेमडेसिवीर विकणारी होते, हो. त्यामध्ये एक डॉक्टर निघालेला हो, आहे हो. जो लास्ट इयरला आहे. खरंय. त्यामुळे हल्ली जे ओव्हरऑल जे एकंदर वातावरण असं झालंय की प्रत्येकाला महागडा मोबाईल असो लगेच पाहिजे, हो. काम न करता झटपट कमी श्रीमंत झटपट व्हायचंय. श्रीमंत होण्याची जी आहे, तर तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आपण म्हटला की मटका असेल, जुगार असेल, त्याच्यावरती प्रभावी कार्यवाही कंटिन्युअसली करत राहणं, कारण ह्या अशा गोष्टी आहेत की बऱ्याच वेळा आमची वर्कफोर्स पण लिमिटेड राहते, परंतु त्यासोबतच ते सर्व बंद राहणं, त्याचं पूर्ण नायनाट करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी असे जे काही ठिकाणं आहेत त्यांच्यासाठी एक मागच्या 1 महिन्याभरापूर्वी मी एक माझा नंबर पण केलेला आहे. तो नंबर मी स्वतः डायरेक्टली हँडल करतो बर. आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माझ्याकडे माहिती येत असते. त्यामुळे असे पण जर म्हणजे कुठल्याही सामान्य माणसाला अशा संदर्भात काही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्या नंबरवरती डायल केल्यानंतर थेट तुम्ही त्याचा कॉग्निजन्स घेता. तो नंबर डायरेक्टली मीच हँडल करतो. काय नंबर आहे? 8411849922. बर. हा नंबर आहे. आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती आत्ता हा नंबर येतोय. या नंबरवरती जर आपण कॉल केलात तर ज्या कुठल्या घटनेबद्दल तक्रार असेल त्याची दखल स्वतः पोलीस अधीक्षक घेतील. बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. आणि ह्याचा उद्देश मगाशी जसं मी म्हटलं की ट्रान्सपरन्सी आणणं सिस्टीममध्ये. बऱ्याच वेळा तर लोकांना वाटतं की इथे धंदा चालू आहे आणि इथे मग पोलीस का लक्ष देत नाहीत किंवा आम्ही तक्रार केली तर माहिती त्याच्यावरती कारवाई होत नाही. तर हे 100% त्याच्यावरती कडक कारवाई करणं आणि मूळ उद्देश आपला हा आहे की हे धंदेच बंद होणं आणि त्यांच्यावरती वारंवार कारवाई करणं. तर यासाठी हे गोष्टी हा नंबर आपण घोषित केलेला आहे. दुसरं जे महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे की जी प्रॅक्टिकल डिफिकल्टी बऱ्याच वेळा काही अंशी आम्हाला येते की समजा एखादं पोलीस स्टेशन असेल, तिथे आमची स्ट्रेंथ जी असते ती 40 कर्मचारी असतात. एखादं तालुका पोलीस स्टेशन आपण घेतलं, चंदगड घेतलं किंवा भुदरगड घेतलं, पण तिथलं जी गावांची संख्या असते ती 100 मध्ये असते. त्यामुळे प्रत्येक रोज जरी करायचं म्हटलं तरी 100% आम्ही गावं कव्हर करू शकत नाही. त्याचा गैरफायदा बऱ्याच वेळा अशा प्रवृत्तींकडनं घेतला जातो. पण म्हणूनच यांच्यावरती कायद्याने त्यांना कसं वटणीवर आणायचं, त्यांचा तडीपार करायचे आहेत, त्यांना MPDA खाली 1 वर्ष डिटेन करायचे आहे, असे सर्व आयुध जी आहेत की ह्या प्रकारची दारू अवैध विक्री करणारे असोत किंवा मटका चालवणारे असोत, यांच्यावरती ही सर्व हत्यारं आता वापरतोय आपण. कोरोना काळात कोणत्या प्रकारचे गुन्हे जास्त वाढले? काय निरीक्षण आहे? निरीक्षण याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. घरातले गुन्हे जे आहेत, मागच्या वर्षी सुद्धा जो होता 2020 मध्ये दुखापतीचे गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे. बर. भांडणांची घरगुती हिंसाचार, घरगुती हिंसाचार सुद्धा, भावाभावांमधले हिंसाचार असेल, गावातले मारामारी असतील, गर्दी असतील. काय आहे आपल्याकडे रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर म्हणतात आणि कोरोना काळामध्ये अनेकांचं काम गेलं, लॉकडाऊनमुळे घरी बसून राहावं लागलं, त्यामुळे पुन्हा एकदा घरगुती कलहांनी डोकं वर काढलेलं आहे असं म्हटलं जातं. आणि दुर्दैवानं कोल्हापुरात सुद्धा ते खरं आहे. म्हणजे अगदी खरं आहे. आणि याच्यामध्ये महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण पण काही अंशी यावर्षी वाढलेलं दिसतं आपल्याला. बापरे. बरं. आणि त्याचं अनालिसिस मी केलं मागच्या 7 महिने आपल्या जुलै एंडपर्यंतचं. मी आपल्याला सरप्रायझिंग आहे फिगर जी आली, ज्या विनयभंगाच्या घटना घडलेल्या आहेत, अच्छा, म्हणजे ज्याच्यामध्ये मुलीची आपण छेडछाड म्हणतो, तर असे जे गुन्हे आहेत, अशा गुन्ह्यांमध्ये 98% लोक ही त्या मुलीच्या ओळखीच्या आहेत. म्हणजे ते तिच्या घरातला आहे, तिचा नातेवाईक आहे, तिच्या शेजारचा आहे किंवा तिच्या कोणीतरी ओळखीचा मित्र वगैरे आहे. म्हणजे ही जी संख्या आपण म्हणतो की बऱ्याच वेळा आकडेवारी फक्त कधी कधी फ्लॅश होते की महिला अत्याचार विरोधी गुन्हे वाढले, पण ऍक्च्युली जर त्याचं अनालिसिस आपण जर केलं की कोण करते अत्याचार, कुठे होतो अत्याचार, म्हणजे त्याचं आम्ही 2-3 प्रकारे विश्लेषण केलं की अत्याचार होतो कुठे, म्हणजे करतं कोण आणि होतो कुठे. मग घटनास्थळ काय, तर घटनास्थळ घर आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये. आणि त्याची सार्वजनिक जागांपेक्षा सुद्धा घरामध्येच गुन्हे वाढत आहेत. घरामधलं घटनास्थळ म्हणजे मुलीची छेड, आणि कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या इथे सैतान आहेत का, म्हणजे नाते जी आहे ती नाती ही फासला जाईल, माणुसकी असणार नाही, अशी उदाहरणं घडलेली आहेत. पुतणी असेल, मामा भाची असेल, भाऊ बहीण असेल. अरे बापरे. एका वेगळ्या मुद्द्याकडे नेतो. तुम्ही म्हटलात जशास तसं, म्हणजे आपल्याकडं अशी एक म्हण आहे, नाठाळाच्या माथी हाणू काठी. तर त्यानुसार जो दुर्जन आहे त्याचा निपात करायचा आहे. पण तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की पोलिसांची भीती असली पाहिजे समाजामध्ये, पोलिसांचा दरारा असला पाहिजे, पोलिसांची धास्ती वाटली पाहिजे, असं तुम्ही मानता का? मी मगाशी म्हटलं तेच परत रिपीट करेन की सामान्य माणसाला पोलीस आपला वाटला पाहिजे. ओके. का वाटला पाहिजे? का मी हा प्रश्न विचारला,
तर पोलिसांची एकूणच समाजातली भीती कमी होत चालली असं बोललं जातं. अगदी बरोबर आहे. त्यामुळं गुन्हेगार सहजपणे गुन्हा करू शकतात. म्हणजे या आपल्या कृतीचे परिणाम काय होणार आहेत याची त्यांना जाणीव असत नाही का आजकाल काय सगळं मॅनेज करता येतं, ही अतिरेकी भावना बळावत चाललेली आहे. नाही, या दोन्ही घटना काही अंशी खऱ्या आहेत. त्याच्यामध्ये मी हे म्हणेल की दुर्जन किंवा गुन्हेगार असेल त्याच्या मनात भीती असलीच पाहिजे. आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचा नो नॉनसेन्स ॲटिट्यूड आपण जे म्हणतो की कुठल्याही प्रकारे बदमाशाला पोलीस स्टेशनमध्ये थारा मिळणार नाही, ही भावना समाजामध्ये आणि प्रामुख्याने गुन्हेगाराच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारचे आदेश किंवा काम खाली फील्डवरती झालंच पाहिजे, हा माझा कटाक्ष नेहमी राहतो. आणि दुसरा जो प्रकार आहे की जनरल सामान्य माणसामध्ये ही भावना नसावी की मी पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही, आणि ती मला तिथे गेल्यानंतर न्याय मिळेल हा विश्वास असला पाहिजे. आणि आपुलकी पण असली पाहिजे, आणि समाजाला काही अंशी आपल्या पोलीस दलाबद्दल आदर सुद्धा असला पाहिजे, यासाठी मी म्हणतो. आणि त्या प्रकारचा आदर आमच्या लोकांनी आपल्या कामात न घेतला पाहिजे. नाही, म्हणूनच कदाचित असेल की बलकवडे सरांनी चार्ज घेतल्यापासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे तेव्हा तुम्ही त्याला रिवॉर्ड दिलेला आहे. म्हणजे तुम्ही आल्यानंतर मी बघितलेलं आहे की बऱ्याच चांगल्या डिटेक्शनबद्दल चांगल्या शोध तपास केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा तुमचा एकूण कल असतो. अगदी बरोबर. कारण मी इनफॅक्ट आता आपले पण बरेचसे रिपोर्टर पण कव्हर करतात, तर बऱ्याच वेळा ते माझी जरी बाईट घ्यायला आली तर मी त्यांना पहिला म्हणतो की ज्या अधिकाऱ्यांनी डिटेक्शन केलं त्यांचा बाईट घ्या, कारण त्यांना रिकग्निशन मिळणं, शेवटी पोलीस दल हे रिकग्निशनवरती चालू आहे. इट्स अ टीम वर्क. इट्स अ टीम वर्क. राईट. आणि आमची अधिकारी असो अंमलदार असो हे बेसिकली आमची रिकग्निशनसाठी भुकेल आहेत. कारण ज्या अंशी अगदी पोलीस दलाचं नेतृत्व करते म्हणून नाही, पण एक प्रायव्हेट सेक्टर पण बघितलंय. आणि आता या सिस्टीममध्ये येऊन 11 वर्ष झाले. माझं स्वतःचं अशी ठाम मत आहे की एक असा विभाग आहे आपल्या शासनाच्या सेवेतला की जो ॲक्च्युअली 24 तास काम करतोय. त्याचं ऑफिस कधीच बंद होत नाही, कधीच शटर डाऊन होत नाही. आणि एवढं करून सुद्धा जर शिव्या खाणारा कुठला विभाग असेल तर तो पण पोलीस विभाग आहे, अनफॉर्च्युनेटली. तर इतर परदेशात आपण बघितलं, इतर देशांमध्ये आपण बघितलं, UK असेल, US असेल, तिथे कम्युनिटी सर्व्हिस होते. म्हणजे आपल्या पोलीस दलातले जे तिथल्या लोकल पोलीस दलाचे लोक असतात त्यांना वर्षातनं एकदा अख्खा समाज जेवायला घालतो, खायला घालतो, त्यांचं कौतुक करतो. का कौतुक करतो? कारण त्यांच्यामध्ये एक भावना आहे की ही लोक 24 तास आमच्यासाठी काम करतायत, म्हणून आम्ही त्यांचं ग्रॅटिट्यूड आहे ते रिस्पेक्ट दाखवायचं आहे. पण सर, काही वर्षापूर्वी मी असं ऐकलं होतं की डिटेक्शन करणारी ब्रँच वेगळी असेल, आणखीन बाकीचं जे काही काम आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बंदोबस्त असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याच्यासाठी पोलीस दलामध्ये 2 वेगळे विभाग करावेत. पुढं काय झालं त्याचं? नाही, इन्व्हेस्टिगेशन लॉ ऑर्डर हा एक भाग वेगळा असेल असं सुप्रीम कोर्टाचा पण 2006चा एक डिसिजन आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पण त्या पद्धतीने 2015 अंमलबजावणी कुठे झाली आपल्याकडे? अंमलबजावणी करताना अडचण ही येते आपल्याकडे की मॅनपॉवर नाही, मॅनपॉवरचा एक मेजर इश्यू आहे. आणि ओव्हरऑल जो फोकस होता आपला मेजर राहतो की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये. काही अंशी गेल्या 30-20 वर्षांपासून लॉ अँड ऑर्डरला जास्त महत्त्व येतं. पण सर, माझं असं निरीक्षण आहे की लॉ अँड ऑर्डर राखण्याच्या पेक्षा सुद्धा तुम्हाला बंदोबस्त राखण्यामध्ये जास्ती एनर्जी द्यावी लागते. अगदी बरोबर आहे. मग हे एकदा कधी ना कधी हे 2 सेपरेट करण्याची गरज आहे. मग तुमच्यासारखे ऑफिसर्स याबद्दल पाठपुरावा का करत नाहीत? नाही, सेपरेट करणं 100% सेपरेशन पण फार फायदेशीर नाही आहे. कसं? कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जी यंत्रणा इम्प्लिमेंटेशनची आहे तर ती ग्राउंडवरती ज्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. कारण आमचे जे काम आहे म्हणजे लॉ ऑर्डर मधला रस्त्यावरती असलेला ट्रॅफिक कॉन्स्टेबल कधी कधी एखादी केस सॉल्व्ह करतो. करेक्ट. त्याचे ऍक्सेस वेगळे असतात. बंदोबस्तावरती असलेला एखादा कर्मचारी तो काहीतरी बघतो आणि तो एखादा गुन्हा उघडकीस आणतो. त्यामुळे ह्या 2 स्ट्रीम 100% वेगळ्या करणं शक्य नाही. परंतु मेन जो उद्देश आहे, जो गाभा आहे हे निर्णय घेण्यामध्ये, तो हा आहे की तपास हॅम्पर होऊ नये, योग्य तपास व्हावा, योग्य वेळेत तपास व्हावा, योग्य चार्जशीट वेळेत जावी. त्यासाठी हे बेसिकली केलेलं नियोजन आहे. त्यासाठी जे योग्य नियोजन अशा पद्धतीने ॲक्च्युली होऊ शकतं की काही ठराविक एकाच पोलीस स्टेशनमध्ये सेपरेट विंग करण्याच्या ऐवजी काही ठराविक लोक जी तुमची आहेत, जी तुमच्या आता बऱ्याच पोलीस स्टेशन आपली डिटेक्शन ब्रांच असते किंवा तपासाची लोक असतात, शक्यतो असा प्रयत्न केला पाहिजे की या लोकांना बंदोबस्त लागू नये. अच्छा. पण मग आता कोल्हापूर पुरतं बोलायचं झालं तर जी DB ब्रँच असती, डिटेक्शन ब्रँच असती, त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का की त्याच्यामध्ये काही फेरबदल करणार आहात? नाही, मी सुरुवातीला चार्ज घेतला, 3 महिने मी काम बघितलं आणि माझ्या अशा थोडंसं निदर्शनास आलं होतं की मेजर डिटेक्शन आपलं हे LCB लोकल क्राईम ब्रांच करत होती, उत्तम काम करते.
आणि डीबी आमची तेवढं हवं तसं डिटेक्शन पोलीस स्टेशनच्या ब्रांचेस करत नव्हत्या. प्लस त्याच्यामध्ये काही अशा घटनाही घडल्या होत्या मी चार्ज घ्यायच्या आधी, की त्याच्यामध्ये एक आपले डीबीतले काही अधिकारी आणि कर्मचारी हे ट्रॅपमध्ये सुद्धा गेले होते राजारामपुरीमधले. तर अशा घटनांना आणि अशा चुकीच्या प्रवृत्ती, जसं समाजातल्या प्रवृत्तींना वाव मिळू नये, चुकीच्या गुन्हेगारांना वाव मिळू नये, तसंच डिपार्टमेंटमध्ये पण अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत की ज्यामुळे डिपार्टमेंटचं नाव खराब होतं, लोकांचा आम्ही विश्वास काही प्रमाणात गमावतो, आणि जे आमचं मेन काम आहे ते आम्ही करणं अपेक्षित आहे आणि चुकीच्या गोष्टींना थारा न देणं अपेक्षित आहे. तर अशा जर चुकीच्या कोणी आमचे विभागात होते तर अशा आपण सर्व डीबी बरखास्त केल्या जानेवारी महिन्यामध्ये. नवीन आदेश काढला. नवीन आदेशाने नवीन तरुण मुलं, चांगली मुलं, जुने पण त्याच्यामध्ये काही जुने अंमलदार पण घेतले, त्यांचा नेटवर्किंग सर्व बाकीच्या गोष्टी बघून नव्याने डीबी तयार केल्या. आणि मला काही अंशी समाधान आहे की आता नवीन जे आमचे बऱ्याचशे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन आता होत आहेत आणि चांगले डिटेक्शन होतात. म्हणजे काही 20-20 मोटरसायकल आणतायत, काही ठिकाणी हरवलेला ट्रक आणतायत, काही ठिकाणी आपण मगाशी म्हटलं असं चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले, काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येतात. तर आता ती सिस्टीम थोडी सेट होतीये. पण तुम्ही त्याचा रिव्ह्यू दर काही ठराविक कालावधीने घेता का? रिव्ह्यू होतो, डीबी ब्रांचचा पण रिव्ह्यू होतो, LCBचा पण रिव्ह्यू होतो. आणि त्यांना बेसिकली जे अफेक्टेड एरियाज आहेत, म्हणजे काल सुद्धा आमची क्राईम मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सगळ्यांना एकसारखी नसते, कारण प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतला विषय वेगळा असतो. बरोबर. प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारी घटना वेगळी असते. जसं आपण मगाशी म्हटलं चेन स्नॅचिंग हे आमचं प्रामुख्याने जे बेळगाव लागून जे पट्टे आहेत, कागल, मुरगुड आणि काही प्रमाणामध्ये राधानगरी, तिथे होणारी चेन स्नॅचिंग आहे. किंवा सांगलीला लागून जो पट्टा आहे वरचा, जयसिंगपूर, वडगाव, हातकणंगले, तर सांगलीमधून येऊन करणार, तिथून रिटर्न जाणार. ओके. तर तशा प्रकारचा एक ट्रेंड आपल्याला अनालिसिस, मग त्या पोलीस स्टेशननी वेगळी कारवाई केली पाहिजे. घरफोडी म्हटलं तर घरफोडीमध्ये सिटीतले काही पोलीस स्टेशन आहेत, शाहूपुरी आहे, करवीर आपलं शहराला लागून जे आहे, तर असे अफेक्टेड झोन्स आहेत. मग तिथलं पोलिसिंग, तिथलं पॅटर्न, तिथलं क्राईम पॅटर्न, त्यांचं अनालिसिस ते वेगळं केलं पाहिजे. मग त्या डीबीला ते टार्गेट दिलेलं आहे की त्यांनी मग घरफोडीचे गुन्हे असतील तर त्या पोलीस स्टेशन जास्त उघडकीस आणले पाहिजेत. सिटीतले काही पोलीस स्टेशन आहेत त्यांचं मॅपिंग आपण करतो की कुठले गुन्हे कुठे घडलेले आहेत, मोटरसायकल चोरी कुठून होतात, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जास्त होतात, आणि मग त्यांच्यासाठी तिथली सिस्टीम आपली ग्राउंडवरची बेस लावणं, त्याच्यामध्ये सिव्हिलमधले आपले काही कॉन्स्टेबल असतील, ट्रॅप स्वरूपामध्ये आपण काही ठिकाणी लावतो. तर अशा प्रकारे आपण गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला आनंद आहे की मी एक गोष्ट मुद्दाम जानेवारीला ज्यावेळेस मी पहिली क्राईम मीटिंग घेतली, ती मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना ओपन क्राईम मीटिंग मी घेतली आणि इमिजिएटली सर्व पत्रकारांना प्रेसमध्ये सुद्धा सांगितली की यावर्षी गुन्हे वाढणार आहेत. का? कारण मी सर्वांना सांगितलं की 100% गुन्हे हे रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे. अच्छा, ओके. कारण बऱ्याच वेळा पोलीस दलाचा आढावा हा समाजाकडनं असेल, मीडियाकडनं असेल, आणि मग ते लगेच क्राईम रेट वाढला म्हणून ती जी काही एक त्याच्यामध्ये चर्चा होते, तर ते क्राईम रेट वाढला असं न दाखवण्यापेक्षा ते लपवले जातात. पण तुमचं म्हणणं उलट आहे की ते नोंद व्हायलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे की बऱ्याच वेळा आढावा जो असतो क्राईमचा, तो आमचे सिनियर्स असतो की पब्लिक असो की मीडिया असो, हे आपण फिगर्स 20चे कम्पेअर करणार, 21चे कम्पेअर करणार. पण असं होताना बऱ्याच वेळा मग ते फिगर मागच्या वर्षीच्या आसपास कुठेतरी राहते. हा माझा 10 वर्षातला अनुभव आहे. आणि त्यामुळे माझा नेहमी कटाक्ष राहिलेला आहे की मी माझी कधीच क्राईम मीटिंग जी घेतो मी त्याचा रिव्ह्यू मी गुन्हे वाढले म्हणून घेत नाही. मी गुन्हे ज्या पोलीस स्टेशनला कमी होतात त्यांची जास्त मी चौकशी लावतो. बर. आणि दुसरं, गुन्हे घडल्यानंतर पोलिसांचं काम आहे की गुन्हे एक तर 2 प्रकारे पोलिसांचं काम. पण सर, गुन्हे रोखणं हे पण पोलिसांचंच काम आहे ना. अगदी बरोबर. म्हणून म्हटलं की 2 प्रकारे पोलिसांचं काम आहे की गुन्हे उघडकीस आणणं, म्हणजे गुन्हे रोखणं पहिलं, गुन्हे झाला तर गुन्हा उघडकीस आणणं, गुन्हा उघडकीस आला तर गुन्हे रोखण्याचं काम सुद्धा होतं. पण आपलाही अनुभव असेल इतक्या वर्षांचा, माझा पण या 10-11 वर्षांचा अनुभव आहे की लोकांची प्रामुख्याने पोलिसांविरुद्ध 2 प्रकारे तक्रार असते. मी पोलीस स्टेशनला गेलो, माझी तक्रारच घेतली नाही, की मला पोलीस स्टेशनला गेलो आणि मला 5 तास बसवून ठेवलं, 6 तास बसवून ठेवलं आणि परत पाठवून दिलं. खरं आहे. तर हे कटाक्ष मी नेहमी पाळतो की प्रामुख्याने बऱ्याच वेळा लोकांना कल्पना असते की माझा हरवलेला मोबाईल लगेच मिळेल की नाही, त्यांनाही माझ्यासाठी शक्यता कमी आहे लगेच मिळण्याची. पण त्यांचं असतं की कमीत कमी तक्रार नोंदली गेली पाहिजे. त्यामुळे मी आदेश दिले होते की मोबाईल ही चोरी दाखल होणार नाही, मोबाईल ही हरवलेला म्हणून दाखल होणार नाही, मोबाईल ही चोरी म्हणून दाखल झाली पाहिजे. ओके. पण मग सर, याचा कन्व्हिक्शन रेटवरती परिणाम होणार नाही? कन्व्हिक्शन रेटवरती परिणाम फार जास्त होणार नाही, कारण कन्व्हिक्शन रेट आपण जर चार्जशीट आपलं डिटेक्शन झालं तर ऑब्व्हियसली ट्रायल स्टेजला कन्व्हिक्शन मिळेल आम्हाला. उलट तुम्ही एक प्रकारे रिस्क घेताय ही, म्हणजे जास्ती पद्धतीनं गुन्ह्यांची नोंद व्हावी आणि त्या पद्धतीनं तेवढ्या प्रमाणामध्ये त्या गुन्ह्यांचा तपास व्हावा
आणि त्यातून दोषारोपपत्र दाखल होऊन गुन्हेगारांना शासन मिळावं अशी ही जी काही प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही एका टप्प्यावरती जर अपयश आलं तर त्याचं खापर पोलीस यंत्रणेवरती येणार. पोलीस यंत्रणेवरती एसपीवरती येणार. ऑफकोर्स, पण तुम्ही आदेश दिलाय. पण ती घ्यायची माझी तयारी आहे, यासाठी आहे कारण माझं उत्तरदायित्व हे पब्लिकसाठी आहे. आणि मी सर्व माझ्या अधिकाऱ्यांना ते सांगितलं, ज्यांना कुठे उत्तर द्यायला लागेल, शेवटी या पोलीस दलाचा प्रमुख म्हणून कोल्हापूर पोलीसचं उत्तर मला द्यावं लागणार आहे. तर तिथे उत्तर मी 100% देईन. आणि त्याचा उद्देश आहे की प्रामुख्याने लोकांची आलेली प्रत्येक तक्रार ही नोंदली गेलीच पाहिजे. एक वेगळी कामाची पद्धत आहे तुमची म्हणजे ही, आणि जी खरंच चांगली आहे. आता एका वेगळ्या विषयाकडे येतो. बलकवडे मॅडम इथं कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्याही IAS आहेत, तुम्ही IPS आहात. एखादी निवडणूक असेल त्यावेळेला तुम्हालाही प्रचंड काम असतं, मॅडमनाही प्रचंड काम असणार. अशावेळी घरात कम्युनिकेशन कसं ठेवता? आणि दोघंही अशा पद्धतीनं सेवेमध्ये असणं हे फायद्याचं असतं की त्रासाचं असतं? घरी गेल्यानंतर पण हेच विषय बोलता का? बऱ्यापैकी विषय निघतात, पण ते फायद्याचं पण राहतं कारण समजणारं कोणीतरी राहतं. कारण आमचे जे टायमिंग्स आहेत, म्हणजे आता आपलं रिसेंट उदाहरण द्यायचं राहिलं तर कोरोना ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेला होता आणि कादंबरीकडे महापालिका आयुक्त सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या पदाचा पण 15-20 दिवस आला आणि त्याचा आपला पॉझिटिव्हिटी रेट हा 16%च्या 15%च्या आसपास होता आणि कमी होत नव्हता. त्याच्यानंतर मग रोज सकाळी तिचं फर्स्ट सेशन आयुक्त पदाचं ती संपूर्ण करत होती, सेकंड हाफमध्ये कलेक्टर ऑफिसचं पूर्ण काम करत होती, रात्री 10:30पर्यंत मीटिंग चालू होत्या. त्याच्यानंतर आल्यावरती परत फोन, डायरेक्शन, रिव्ह्यू 12-12:30 रात्री व्हायचे रोज. पण त्याचा फायदा होतो की एकमेकांना सपोर्ट सिस्टीम होते, एकमेकांना समजून घेऊ शकतो, गरज काय ती समजता येते, त्यामुळे कधी वादविवाद होत नाहीत. कारण भांडण करायला वेळ मिळत नाही. शेवटचा प्रश्न. सगळ्याच अधिकाऱ्यांकडनं किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेकडनं लोकांच्या खूप अपेक्षा असतात, पण तुमच्या जनतेकडून किंवा तुमच्या कलिग स्टाफकडून काय अपेक्षा असतात? म्हणजे माझ्या अपेक्षा लोकांकडनं एक आहे की आत्तापर्यंत जे काही आता समजा कोरोनाचे नियम आपण बघितले तर कोरोनाला शासन एक निर्णय घेतं. बऱ्याच वेळा ते निर्णय आपल्याला असतील तर नक्कीच त्रासदायक थोड्या वेळापुरतं असतं. मास्क घालणं असेल किंवा आता पोलीस विभाग म्हटलं आता ट्रिपल सीट फिरू नये, तर हे नियम जे आपण स्वतः जर स्वयंशिस्त जर पाळली बरोबर तर लोकांनी एक स्वयंशिस्त जर काही प्रमाणात पाळली तर नक्कीच यंत्रणेवरचा पण ताण कमी होईल. आणि एन्फोर्समेंटमधनं येणारी जी कधी कधी कटुता असते की माझ्यावर कारवाई का, मग त्याच्यावर कारवाई का होत नाही, मग ते तुम्हाला दिसत नाही का, त्यामुळे खाली ग्राउंडवरच्या आमच्या पोलीस अंमलदार असतात, कर्मचारी असतात, त्यांना फील्डवरती काम करताना एन्फोर्समेंट करताना फार त्रास होतो. तर जर स्वयंशिस्त आपण पाळली, एक समाज म्हणून आपला जे आपण म्हणतो की सिव्हिक सेन्स काही प्रमाणात पाळला तर नक्कीच यंत्रणेवरचा थोडासा ताण 100% कमी होईल. ती समाजाकडनं अपेक्षा. आणि जर जिथे आम्ही चुकत असू तिथे नक्कीच आमचे कान धरले पाहिजेत. ओके. पण जिथे जर आम्ही काही चांगलं काम करत असेल, आपल्या आजूबाजूला जर कोणी चांगलं काम करतोय, बऱ्याचशा इथे कोल्हापूरमध्ये बघितलं मी की लोक खूप जास्त काळजी पोलिसांची पण घेतात. कोरोना काळात बघितलं मी. कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे, चांगलं काम करणाऱ्याला डोक्यावरती घेणार, चुकीचं काम केलं तर त्याला फायदाही आणणार. अगदी बरोबर, हे अगदी वैशिष्ट्य आहे कोल्हापूरचं. तशी तुमच्या सहकाऱ्यांकडनं काय अपेक्षा आहे? सहकाऱ्यांना मी नेहमी एकच अपेक्षा ठेवलेली आहे की आपलं उत्तरदायित्व हे जनतेसाठी आहे आणि त्यामुळे जनतेला आपण कशा प्रकारे उत्तम सेवा देऊ शकतो. जनतेच्या पोलीस दलाकडनं माफक अपेक्षा आहेत. त्यांच्या एकच अपेक्षा आहेत की कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहू नयेत, तर ते 100% बंद केले पाहिजेत. पोलीस स्टेशनमध्ये कोणीही सामान्य नागरिक आल्याला त्याला चढताना ती भीती किंवा पोलीस स्टेशनच्या आवार देताना भीती वाटली नाही पाहिजे. त्याच्या मनातली जी काही शंका असेल, त्याला झालेला जो काही त्रास असेल त्याचा कमीत कमी वेळेमध्ये त्याला गेला पाहिजे. आणि एक वाक्य मी आमच्या अधिकाऱ्यांना नेहमी सांगतो की पोलीस स्टेशनमध्ये येणारा जो कोण तक्रारदार आहे तो आपल्या घरातला, आपला जवळचा नातेवाईक आपण जशी अपेक्षा ठेवतो. कारण आज मी पुण्यातला आहे, मी कोल्हापूरमध्ये काम करतोय, उद्या माझ्या घरात एखादी काही घटना घडली तर माझे घरचे हे पुण्यातल्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत. तर त्यावेळेस मला अपेक्षा असते की मी पोलीसमध्ये आहे तर माझ्या घरच्यांना कमीत कमी वेळेमध्ये तिथे तक्रार दाखल झाली पाहिजे. तर तसंच इथे पण आहे. कोणी गडहिंग्लजचा आहे जो आता काम शाहूवाडीमध्ये करतोय, पण त्यांनी त्याचे घरचे ज्यावेळेस गडहिंग्लजला जातील त्याला अपेक्षा असते की मी पोलीसमध्ये तर त्याचं काम लवकर होईल. तर माझं त्यांना एकच सांगणं असतं की तुम्ही त्याच प्रकारची वागणूक प्रत्येक आलेल्या माणसाला दिली पाहिजे की जशी वागणूक तुम्हाला अपेक्षा आहे की तुमच्या घरच्यांना मिळेल. तशी जर आम्ही काम करू शकलो, लोकांपर्यंत मध्ये विश्वास निर्माण करू शकलो, लोकांचा 100% या जिल्ह्याची तशी प्रथा आहे आणि यापूर्वी पण बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत ज्या लोकांनी पोलीस दलाला, पोलिसातल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना
डोक्यावर घेतलेलं आहे. तर ते असे दिवस नक्की यापुढे सुद्धा येतील आणि त्याच प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न पूर्ण माझी यंत्रणा करेल. गेले 10 महिने शैलेश बलकवडे सर पोलीस अधीक्षक म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचं काम बघतायत. आज इंटरव्ह्यूला येण्यापूर्वी त्यांनी एकही मला प्रश्न काय आहे असं विचारलं नाही. याचं कारण, जर आपल्या कामावरती स्वतःचा विश्वास असेल, आपण IPS का झालेलो आहे याच्याबद्दल मनातील विचार पक्के असतील आणि माझी तत्त्व, माझी जीवनमूल्य ही नक्की आहेत, हे जेव्हा माणसाला माहिती असतं तेव्हा त्याला समोरून कुठला प्रश्न येईल याची भीती असत नाही. आज वेगवेगळ्या विषयांवरती बलकवडे सर अत्यंत मोकळेपणानं, प्रांजळपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. कोरोना असेल, लॉकडाऊन असेल आणि महापूर असेल, अशा तीनही कालावधीमध्ये कोल्हापूर पोलीस दलानं केलेलं काम हे नक्कीच सलाम करण्यासारखं आहे. आम्ही महापुरातील महानायक ही एक जी काही वृत्तमालिका केली त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या कामाचा मी आढावा घेतला, त्यावेळी लक्षात आलं, अरे किती मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं, काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि पुन्हा हे सगळं करत असताना जे मूळ काम आहे कायदा सुव्यवस्था राखण्याचं, ते काम तर चालूच ठेवावं लागतं. आणि या कोल्हापूर पोलीस दलाचं नेतृत्व करणारे शैलेश बलकवडे सर्वांना बरोबर घेऊन कोल्हापूरच्या जनतेला आपण काहीतरी उत्तरदायित्व द्यावं लागतं हे मान्य करणारे आहेत. हे मला खूप खूप समाधानाचं वाटतं. आज आमच्या स्टुडिओमध्ये बलकवडे सर आले, अत्यंत मोकळेपणानं बोलले. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.